थोडं थांब, मी भांडं घेऊन येतो. हो. दे. हा. सर हं? सर तुम्हाला मी जवळपास वर्षभरापासून बघतोय. हं? सकाळी सकाळी बघतो तुम्हीच दूध घ्यायला येता साहेब. तुमच्या बायकोला कधीच पाहिलं नाही मी. त्या कधी दूध घ्यायला येतच नाहीत का? ती नेहमीच झोपली असते रे. हां. ती 9 वाजताच्या आधी कधी उठलीच नाहीये. हां. ती एकदा झोपेत गेली, भूकंप आला तरी कळणार नाही तिला. इतकी झोपते. हीच माझी अवस्था आहे. ओह! ठीक आहे हा, सर. ठीक आहे, चल. हं. अखिला, हं? अखिला, हं. 9 वाजलेत ग. चल उठ ना. डिस्टर्ब नको करू ना. माझी वेळ झाली, मी ऑफिसला चाललोय. कमीत कमी डोअर तर लॉक कर. तुम्ही निघा ना, मी बघून घेईल. हां. हं, हं. 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 अखिला, हं. ए अखिला, हं. आज मला फॅक्टरीमध्ये खूप अर्जंट मीटिंग आहे. आता मी जातोय. येऊन डोर. अखिला, अगं मी बोलतच चाललोय, तू उठतच नाहीये. अशी कशी झोपायची सवय तुला? बोललो ना डोअर लॉक कर. त्रास नका देऊ मला. मी नंतर दार बंद करून घेईल. हा. अं. अगं अखिला, जरा इकडे ये. डोअर लॉक कर. मी निघतोय ग. सर? मॅडम? सर? अरे हे काय? यांचं दार तर उघडंच आहे. केव्हाचा आवाज देतोय कोणी दिसतही नाहीये. सर? मॅडम? मॅडम?
मॅडम 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 तिला एकदा झोप लागली की भूकंप आला तरी उठणार नाही, इतकी झोपते ती. अरे, हे काय झालं? दार का उघड आहे? अरे, अखिला? ए अखिला, अखिला, अजूनपर्यंत उठली नाहीये? अखिला, हं, अखिला, अखिला. हं. हा? तुम्ही अजून कामावर नाही गेले? ए, तुला सकाळी 6 वाजता उठवून मी सांगितलं ना की मला फॅक्टरीमध्ये अर्जंट काम आहे. तू ऐकलंच नाही का काही? नाही ऐकलं. अगं, असं वाटतंय की मी बाहेर गेल्यानंतर घरात कोणी आलंय. तू गेला तरी तू झोपलीच आहे. अरे देवा.